आपला पहिला पदार्थ कुठला आहे? पिझ्झा कँडी. पिझ्झा कँडी. हां. बरं मला साहित्य सांगतेस काय काय? हे काय आहे? केळं लागेल, मेल्ट चॉकलेट, पिझ्झा बेस आणि पिस्ता आणि चॉकलेट गोळी. ओके, साहित्य बघलंय. मला सांग, हे आपल्याला रेडीमेड मिळतं? हो, बाजारात मिळतं? मिळतं बाजारात. ओके, साहित्य बघलं. तर जाऊया कृतीकडे. काय करायची कृती पहिली? आपल्याला पहिला पिझ्झा बेस घ्यायचा आहे हां. आणि तव्यावरती फक्त गरम करायचं आहे, बरं थोडा कडक होईपर्यंत. हां. बरं, यजमानांना तिखट आवडतं का गोड आवडतं? त्यांना सर्वच आवडतं, तिखट गोड. त्यांचं असं काही चवी वगैरे नाही. हट्ट नाही आहे? नाही. नॉर्मली नवरे हट्ट करत नाहीत म्हणजे असले तरी एकदा ते आईपर्यंत मर्यादित असतात. एकदा बायको घरात आली की मग असो. हे झालं ना? हो की मग हे ह्याच्यात काढूया ना? हो, पण एकाच बाजूने. अच्छा, एकाच बाजूने करायचं. हो. हे जास्त शहाणपणा केलं की असं होतं. एका बाजूने करायचं, मी आपल्या उगाच उलटी करतोय. बस झालं. बंद करू? हो. आता हे चॉकलेट घ्यायचं आपल्याला, मेल्ट केलेलं, आणि याच्यावर लावायचं. हे कसं लहान. हे सुद्धा आपल्यावर अवलंबून आहे. हो, म्हणजे आता हे लहान मुलांना आवडतं ना चॉकलेट, त्यासाठी त्यांच्या बर्थडे पार्टीसाठी पण हे चांगले, किंवा संडेला ब्रेकफास्ट लहान मुलांसाठी. अच्छा, सम प्रमाणात लावून घ्यायचं. हो, सर्व बाजूने. आता आपण केळं कापायचं कापायचंय म्हणजे स्लाइस करायचे त्याच्या ह्याच्यावर ठेवण्यासाठी. तुम्ही कोणतं पण फ्रूट ठेवू शकता, पण चॉकलेट आणि केळं हे एकदम चांगलं लागतं खायला सोबत, कॉम्बिनेशन. कुठलंही फळ चालेल, पण ह्याचं कॉम्बिनेशन जास्त चांगलं. हां हां, म्हणजे उद्या तुम्ही करवंद म्हणाल तर करवंद फारच लहान होईल, ते कापताच येणार नाही. करवंद, आवळा. आता काय? आता आपण त्या गोळ्या घ्यायच्या. गोड गोळ्या. हां, हे गोड गोळ्या खरंच गोड आहेत का हे बघण्याचं काम माझं आहे. गोड. आता जेव्हा ती पिस्ता टाकायचे, पिस्ता, काजू, तुम्ही काही कॅशनट काही टाकू. जे अवेलेबल असेल ते. त्यानंतर त्याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. म्हणजे ते कडक होईल जरा. हां, हे बेस पण कडक होईल, चॉकलेट पण कडक. पण चांगलं लागेल मग ते कडक झालं. हां, ओके थोडं क्रंची लागेल आणि छान लागेल. ओके. आता ह्याच्यावर तुमच्या सुपीक डोक्यात असं वाटलं की आपण फोडणी घालूया, तर आचरण्यासारखे काहीतरी तुम्ही प्लीज विचार करू नका. हां, ह्याच्यात फोडणी, मिरची, तिखट काही येतं, कारण आपण गोड पिझ्झा बनवतोय. हां, चला आता मी फ्रीजमध्ये ठेवतो. या फ्रीजमध्ये, आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं का खाली ठेवायचं आहे? 10 मिनिटसाठी फ्रीजरमध्ये ठेवलं तरी चालेल. चालेल ना? म्हणजे लवकर खायचं असेल तर. लगेच. मला तर मी काय भुकेलेलाच असतो ना. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पिझ्झा कँडीसाठी लागणारं साहित्य: 2 केळी, वितळलेलं चॉकलेट, पिझ्झा बेस, रंगीत गोळ्या आणि सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम पॅन गरम करून त्यामध्ये पिझ्झा बेस भाजून घ्यावा. भाजून घेतलेल्या पिझ्झा बेसवर वितळलेलं चॉकलेट नीट पसरवून त्यावर केळ्याचे काप, रंगीत गोळ्या आणि ड्रायफ्रुट्सची सजावट करून अंदाजे 15-20 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवावं. थंड झाल्यानंतर कापून पिझ्झा कँडी सर्व्ह करावी.